प्रभू परमेश्वराने मला दाखविले तो पहा, पडसाळ उगवण्याच्या सुमारास त्याने टोळ उत्पन्न केले, आणि पहा, राजाकरिता कापणी झाल्यावर उगवलेले ते गवत होते. आणि असे झाले की त्यांनी देशातील झाडपाला खाऊन फस्त केला. तेव्हा मी म्हणालो, हे प्रभू परमेश्वरा, मी विनंती करतो, क्षमा कर. याकोबाचा कसा टिकाव लागेल, कारण तो दुर्बळ आहे. तेव्हा परमेश्वराला याबद्दल अनुताप झाला व तो म्हणाला, असे घडावयाचे नाही. प्रभू परमेश्वराने मला दाखविले तो पहा, शासन करण्यास त्याने अग्नीला बोलाविले. तेव्हा त्याने महासागर खाऊन टाकिला व भूमीही तो खाऊन टाकणार होता. तेव्हा मी म्हणालो, हे प्रभू परमेश्वरा, मी विनंती करीतो की हे थांबिव. याकोबाचा कसा टिकाव लागेल, कारण तो दुर्बळ आहे. तेव्हा परमेश्वराला याबद्दल अनुताप झाला. प्रभू परमेश्वर म्हणाला, हेही घडावयाचे नाही. त्याने मला दाखविले तो पहा, ओळंबा लावून बांधिलेल्या भिंतीवर प्रभू उभा आहे. त्याच्या हातात ओळंबा आहे. परमेश्वर मला म्हणाला, आमोसा, तुला काय दिसते? मी म्हणालो, ओळंबा. प्रभू म्हणाला, पहा, माझे लोक इस्रायल यांच्यामध्ये मी ओळंबा धरितो. मी यापुढे त्यांची गय करणार नाही. इसहाकाची उच्च स्थाने ओसाड होतील. इस्रायलाच्या पवित्र स्थानांची नासधूस होईल, आणि मी तरवार घेऊन यराबामाच्या घराण्यावर उठेन. मग बेथेल येथील याजक अमस्या याने इस्रायलाचा राजा यराबाम यास निरोप पाठविला की इस्रायली घराण्याच्या भरवस्तीत आमोसाने फितुरी केली आहे. त्याची सर्व वचने देशाला सहन होत नाहीत. कारण आमोस म्हणतो, यराबाम तरवारीने मरेल व इस्रायलास त्याच्या देशातून खात्रीने पकडून नेतील. मग अमस्या आमोसाला म्हणाला, अरे द्रष्ट्या, जा, यहुदा देशात पळून जा. तेथे संदेश सांगून पोट भर. पण बेथेलात यापुढे संदेश सांगू नको, कारण हे राजाचे पवित्र स्थान, ही राजधानी आहे. तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही, तर मी गुराखी, उंबराच्या झाडांची निगा करणारा आहे. मी कळपांमागे असता परमेश्वराने मला निवडिले. परमेश्वर मला म्हणाला, जा, माझे लोक इस्रायल यास संदेश सांग. तर परमेश्वराचे वचन ऐक. तू म्हणतोस, इस्रायला विरुद्ध संदेश सांगू नको. इसहाकाच्या घराण्याविरुद्ध शब्द काढू नको. यास्तव परमेश्वर म्हणतो की तुझी बायको नगरात वेश्या होईल. तुझे पुत्र व तुझ्या कन्या तरवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकीतील. तू स्वतः अमंगळ देशात मरशील, आणि इस्रायलास त्याच्या देशातून खात्रीने बंदिवान करून नेतील.